गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने चौफेर हल्ला सुरू केलाय। रॉयटर्सला दिलेली मुलाखत आणि काल पुण्यातल्या जाहीर कार्यक्रमामध्ये मोदींनी काँग्रेस आणि यूपीए सरकारवर केलेली टीका यावरून काँग्रेस नेत्यांनी मोदींना टार्गेट केलंय। जैसे ही कोई संकट आ जाता है तो वे सेक्युलरिज्म का बुर्खा पहन लेते हैं और सेक्युलरिज्म का बुर्खा पहन करके बंकर में छिप जाते हैं। मोदींच्या या टीकेवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आता एकमेकांचे बुरखे फाडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे। धर्मनिरपेक्षतेचा डंका पिटणाऱ्या या काँग्रेसच्या मर्मावरच नरेंद्र मोदींनी घाव घातल्यामुळे काँग्रेसला हा आरोप चांगलाच झोंबलाय। त्यामुळे घायाळ काँग्रेसचे सर्वच नेते मोदींवर तुटून पडले आहेत। काँग्रेसनेही मग धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याचं समर्थन करत मोदींच्या नागड्या जातीयवादावर प्रहार केलाय। Burqa of secularism is much better than naked communalism. तर दुसरीकडे काँग्रेसने मोदींच्या गुजरात विकासाच्या मुद्द्याची पहिल्यांदाच चिरफाड करण्याचा प्रयत्न केला। माजी क्रीडा मंत्री आणि काँग्रेस प्रवक्ते अजय माकन यांनी मोदींनी गेल्या 10 वर्षात क्रीडा क्षेत्रात काय प्रगती केली असा थेट सवाल करत आव्हान दिलंय। यूपीए के कार्यकाल की बात वो करें तो साथ में अपने एनडीए के कार्यकाल के दौरान उस डेवलपमेंट के बारे में क्या था उसके भी बारे में रिसर्च जरूर करें। काँग्रेस भाजपचे नेते एकमेकांवर टीका करण्यात मशगूल असताना भाजप नेते यशवंत सिन्हांनी मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे बुरखे फाडले आहेत। देश आर्थिक संकटातून जात असताना नेते निरर्थक मुद्द्यांवर वाद घालत असल्याचा चिमटा काँग्रेससह मोदींनाही काढलाय। ये जो डिबेट सेक्युलरिज्म और कम्युनलिज्म का है ये बिल्कुल बेकार डिबेट है। इसमें हमको नहीं पढ़ना चाहिए। जो देश के मुद्दे हैं, जो रोटी के मुद्दे हैं, नमक के मुद्दे हैं, प्याज के मुद्दे हैं, उस पर हमको कॉन्सन्ट्रेट करना चाहिए। गुजरात दंगलीवर मोदींनी मौन सोडलं आणि देशातलं राजकीय वातावरण तापलं। मोदी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मानले जात असल्यानं त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला आणि टीकेला काँग्रेसला उत्तर द्यावं लागतंय। यामुळे मात्र लोकसभा निवडणुकांचं घमासान आतापासूनच सुरू झाल्याचं चित्र देशात निर्माण झालंय। झी मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।